येत्या 16 मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 37 जागांसाठी निवडणूक होणार आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे। त्यानंतर 6 मार्चला अर्जाची छाननी केली जाईल। उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे। विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातील 7 जागांपैकी 6 जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा खासदार निवडून जाऊ शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून राज्यसभेचे आपले उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मंगळवारी रात्री 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। भाजपाकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात 4 उमेदवार उतरवले जाणार आहेत। यापैकी एका जागेवर रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित आहे, तर इतर 3 उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भाजपाच्या आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे। या 3 उमेदवारांमध्ये विनोद तावडे, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांच्या नावांचा समावेश आहे। विनोद तावडे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपासाठी संघटनात्मक पातळीवर लक्षणीय कामगिरी केली आहे। त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन भाजपा त्यांना राज्यसभेवर संधी देणार का हे बघावं लागणार आहे। तसं घडल्यास विनोद तावडे हे सक्रिय राजकारणात पुनरागमन करतील। या पार्श्वभूमीवर भाजपाच्या आजच्या कोर कमिटीच्या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात।